सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था अमरावती रजिस्टर्ड नंबर 340च्या संचालक मंडळ यांनी खातेदारांची 32,92,030 रुपयांची फसवणूक केल्याबाबत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी खातेदारासह दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा यांना निवेदन दिले। त्या निवेदनावर सदर कार्यवाही म्हणून 22 मे 2025 रोजी खातेदारांना सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ यांनी पैसे देण्याचे ठरविले होते, मात्र त्यांनी पैसे दिलेच नसून खातेदारांना फिरवण्याचा प्रयत्न करीत आहेत। या संदर्भात दिनांक 6/6/2025 ला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सर्व खातेदारांसह रास्ता रोको आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये भीम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ता व खातेदार यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याला जबाबदार जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था व सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ हे जबाबदार राहतील, असे मत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी व्यक्त केले। बँक बंद आमचे लोक आम्ही जसं साहेबांना बरोबर आम्ही दोघं तिघं जण आम्ही दोन लोक आमचे ठेवा, तर आमचे 2 लोक रोज तिथे चालले आणि पाहून रोज बँक बंद होते। एक दिवस साडेसाहेब आले, सोमवारी काहीतरी पंचनामा केला आहे ना, निघून चालले गेले। यांच्या सह्या घेतल्या, त्यांच्या सह्या घेतल्या, रेकॉर्ड वगैरे त्यांचं बनवणं चालू आहे आणि सध्या कसं आमचं रिपोर्टचं पण काम चालू आहे। साहेब जेव्हा ऑर्डर काढली त्यावेळेस आमचं बोलणं झालं की ऑलरेडी एक रिपोर्टचं काम चालू आहे, त्यांनाही ती मदतीला घेतली, लवकरात लवकर करून देतो आम्ही। आता 8 दिवस झाले, आम्ही 23 तारखेला साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, बरोबर आहे। साहेबांचं काम केलं, बाकीचे लोक तुमचे काम करून नाही राहिले, म्हणून आम्ही आता शुक्रवारी 6 तारखेला रास्ता रोको आंदोलन करून जातो किंवा कलेक्टर ऑफिसला आणि तुमची माहिती सादर करणार आहे। आमचं म्हणजे आम्ही त्रस्त झालो आहे ना डायरेक्ट याच्या विषयात काय करणार ऑडिटून काढतो आपण ऑर्डर काढलेले आहे, जाऊन आले आता हे आमचं एक पत्र आहे, आणखी दुसरं स्मरणपत्र आम्ही पहिल्या पत्रात म्हटलं आहे की आम्ही सामूहिक आत्मदान करू म्हणून। आमचं इथून 6 तारखेला आमचं हे आंदोलन राहायचं आहे, रास्ता रोको आंदोलन। साहेबांनी आमचं व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शनही केलं, सगळ्या गोष्टी बरोबर केल्या। आम्ही जसं म्हटलं कोकाटे नाही तायडे ठेवले, आता तायडे जर चालले नाही, तायडे एकच दिवस गेले बघ, आता तुमच्याकडे तुमचा माझा परिचय नाही आहे, तरी आम्ही तुम्हाला सांगतो तरी आम्ही तुम्हाला विनंती आहे, जर 6 तारखेपर्यंत ऑडिट झालं नाही आणि आम्हाला याच्यातून मार्ग मोकळा झाला नाही तर आमचं 6 तारखेपर्यंत ऑडिट होणार नाही, कारण त्याचं जे काही तपासणी आहे ते काही 1 आणि 2 दिवसात होण्यासारखं नाही। उगाच तुम्हाला आश्वासन देऊन मी अडचणीचे खाली गेले सर, नाही आता इतरही काम असतात ना, पहिला 1 महिना खाली गेला आपला। बघा ऑडिट आहे, सगळं मांडावं लागणार आहे आणि मी आश्वासन द्यायचं आणि ते फुलफिल नाही झालं तर मग अपूर्ण काम ठेवायचं का? नाही आपला 1 महिना अगोदर खाली गेला साहेब, तुम्ही तुमची बाजू घेऊन राहिले। नाही साहेबांना बरोबर नाही घेत आहे। 1 महिना मग तो खाली कसा गेला? 1 महिना तो खाली गेला नाही। ऑर्डर काढल्यानंतर सोमवारी त्याला पाठवून ऑर्डर दिली होती ना आपण, तो 1 महिना खाली गेला, आम्ही त्याच्यात समझोता केला साहेब, आम्ही त्याच्यात म्हटलं माघार घेतली। आता 8 दिवस सांगितलं साहेबांनी। बघा साहेब, कोकाटेंना ऑर्डर दिली होती, ऑलरेडी त्याची महिला बँक आहे ना, महिला बँक त्याची ऑडिट चालू आहे, आधीच चालू आहे। एक ऑडिट पूर्ण झाल्यानंतर दुसरं ऑडिट सुरू होईल। आम्हाला कामात टाळाटाळ बिलकुल नाही। 8 दिवस का गेले साहेब? सोमवारी फक्त 1 दिवस तुमचा कर्मचारी गेले, मग त्याच्यानंतर का गेले? याचं उत्तर आहे तुमच्याकडे? आहे ना माझ्याकडे, सांगा ना, द्या ना। माझं रिपोर्टचं काम चालू आहे, अचलपूर बाजार समितीच्या रिपोर्टचं काम चालू आहे आणि आम्ही ते अंतिम टप्प्यात ज्यावेळी सुरू केली होती साहेबांशी बोलणं झालं, साहेब म्हणजे सुरू करा, काही दिवसानंतर आपण तेही पूर्ण करून ते काम थोडं लेट करा। आम्ही कोणी बसलो नाही, शनिवार रविवार तुम्ही या आमच्या ऑफिसला, रविवारी बसले साहेब, रविवारी बसले, शनिवारी बसले माझी करून ही नाही कोणतरी करणार जोडीला द्या आणि आपण एक 8 दिवसात संपवू। हां बिलकुल, जेवढे लवकर होईल तेवढं संपवणार, आम्हाला काही ठेवायचं म्हणजे, कारण ऑलरेडी मला ऑर्डरही सांगतो तुम्हाला की माझं कोकाटेला ऑर्डर दिली, कोकाटेला जाऊन पत्र दिलेलं आहे, काही दोष कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो की तिथं पत्र दिलं, त्याला जाऊन त्यांनी जो काम करतो त्याच्याबद्दल काय नाही, त्याने मला की पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते संस्थेनेच मागणी केली की आम्हाला ऑडिटर बदलू द्या। मी त्यांना सांगते करू द्या, त्यांना ते नाही
परत आपल्याकडे तशीच मागणी आहे की बदलून करा. मागच्या 23 तारखेला परीक्षेला आपण आहे त्या दिवशी म्हणजे गायडन्सची ह्यांच्याशी करून आपण ऑर्डर दिली आणि लवकरात लवकर ऑडिट केल्याशिवाय पुढे काम होणार.